नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे बालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र मघा आहे. योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 6:53 ते 8:19 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी संबंधित जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:46 ते 11:13 आणि यमगंड काळ दुपारी 2:07 ते 3:34 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी, बुध आणि शनीबरोबर प्रतियोग करणार आहे आणि गुरुबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीत असणारा गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या रवी, शनी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमची एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. आत्मविश्वास सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. मित्रपरिवाराकडून काही वेगळे अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. त्याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा थोड्याशा विचित्र गोष्टींना सामोरं जावं लागेल. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचा भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या रवी, शनी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा दिवसामध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय सणा चंद्राचा भ्रमण आहे. भाग्यातल्या रवी, शनी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस राहील धावपळीचा राहील, गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. पण जर कामं पूर्ण होताना त्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मित्रपरिवाराकडून काही चांगली साथ संगत मिळू शकेल, काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. परंतु महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय सणा चंद्राचा भ्रमण आहे. अष्टमातल्या रवी, शनी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. आर्थिक व्यवहाराबद्दल आज काळजी करणं गरजेचं आहे. आर्थिक व्यवहार चुकीचे होण्याची शक्यता आहे. कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार व ते खर्च असेल किंवा गुंतवणूक आजच्या दिवशी टाळा. तुझं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण चांगल्या घटना किंवा चांगले लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमात असणारा रवी, शनी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्या भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील किंवा नातेसंबंध ताणले जातील. काळजी घ्या. मात्र आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. नशिबाची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं उतरणं होईल, ट्रॅव्हलिंग होईल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययसना चंद्राचा भ्रमण आहे. षष्ठातल्या रवी, शनी, बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा ताणतणावाचा जाऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं करण्यामध्ये अडथळे येऊ शकतील. काही कामं प्रलंबित होऊ शकतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, महत्त्वपूर्ण व्यवहार
आजच्या दिवशी अजिबात करू नका. अनपेक्षित काही लाभाची शक्यता आहे, परंतु आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवी, शनी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुमचे जे मित्र परिवार असतील त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवाद होऊ शकतील. जर तुम्हाला काही आर्थिक येणी आजच्या दिवशी येणार असतील तर त्यामध्ये अडथळे येऊ शकतील. येणी येताना कठीण होऊन बसेल. मात्र विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या साला चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवी, शनी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्या षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण सुद्धा करणार. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय किंवा महत्त्वपूर्ण काही गोष्टी आजच्या दिवशी घडू शकतील. मात्र तुमचे कार्यक्षेत्राच्या ठिकाणचे जे वरिष्ठ असतील किंवा सहकर्मी असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या साला चंद्राचा भ्रमण आहे. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असलेला रवी, शनी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु महत्त्वपूर्ण कामच्या संदर्भात प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन प्रत्यक्ष अंमलात आणू नका. भाग्याची साथ उत्तम लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या साला चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवी, शनी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात. त्याचप्रमाणे इझी मनीच्या मागे लागू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध मात्र सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या साला चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणारा रवी, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्या तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामं पूर्ण सुद्धा होतील. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या साला चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. व्ययातल्या रवी, शनी आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे सहकर्मी असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. मात्र काही आर्थिक लाभ किंवा गुंतवणूक आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 फेब्रुवारी 2024 करायचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.